सण, उत्सव, व्रते यांच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमी संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की वर्षातील जवळजवळ 75% तिथींना यापैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणारे सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. तर नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनाचे महत्त्व आणि माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरुण देवतेचे पूजन. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमीनंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक वरुण देवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे. तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. सागरे सर्व तीर्थानी असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करताना वरुण देव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो. जाणून घेऊया नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा. तर मित्रांनो, नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपत्तत्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणाऱ्या सागररूपी वरुण देवताला नारळ अर्पण करतात. तर या दिवशी ब्रह्मांडात आपतत्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवऱ्याप्रमाणे गतिमान असतात. वरुण देवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुण देवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्वाचे प्रमाण जास्त असणाऱ्या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुण देवतेला आवाहन करताना तिच्या कृपा आशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्व व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यातील रज तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते. म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुण देवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करायला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलातील शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील आधिक्यामुळे शरीरात यधोगामी वाहणारे वायू कार्यरत झाल्याने पाताळातून अपेक्षित प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक लहरी पटकन जीवाच्या तळपायांकडे आकृष्ट होत झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. जाणून घेऊया समुद्राला नारळ अर्पण कसा करावा. तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करताना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही. म्हणून तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा. नंतर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रक्षाबंधनाचे महत्त्व आणि माहिती. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणून प्रार्थना करतात.
पुरातन काळात जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षित जाणते तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते जो तिची रक्षा करेल. रक्षाबंधनाचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पतिव्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता, ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत आहे. तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले. राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. राजपूत स्त्रिया या आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एक प्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. राखी पौर्णिमेच्या बऱ्याच आख्यायिका आहेत, परंतु त्या माहीत करून घेण्यापेक्षा आपण येथे फक्त सणांच्या हेतूला उद्देशाला महत्त्व देणार आहोत. आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या या तिसऱ्या डोळ्याने पाहावे, या हेतूने बहीण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळ्याचा खोल अर्थ आहे. राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मन जुळून येतात, त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात, संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो. हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजेच श्रीकृष्णाला बांधलेली जरतारी शैल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेली राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी, काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली शुभेच्छा पत्रसहित राखी, काय या सर्वांमागे भावना एकच आहे, ती म्हणजे भावा बहिणींचे परस्परांवरील प्रेम. स्त्री कितीही मोठी मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे, हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो. रक्ताचे नाते असणारे बहीण भाऊ असोत किंवा मानलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते.
आणि प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदा मामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. तूच आमचा त्राता रक्षण करता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपभोगातल्या सगळ्या वस्तूंना देव राख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो आणि ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही, पण आता वाटते की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रित सुरक्षा कवच हातात बांधत असावे. हल्ली तर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात. असा हा दिवस अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा किंवा मुलगी असताना या राखीच्या निमित्ताने 2 परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत. हे काय कमी आहे? आजही उत्तर भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना. यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व यासारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबियांची जबाबदारी तुमच्यावर आहे हेच सूचित होते. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा. धन्यवाद.